एका हॉटेलमध्ये बसलेले होते. बर, ठीक आहे. म्हणजे ही एक माहिती सदृश रूपात तुम्ही दिलेली आहे. बरं सुषमाताई, आज तुम्ही पुन्हा एकदा रुपाली चाकणकरांना अटक करा ही मागणी केलेली आहे. याआधी सुद्धा तुम्ही करून झालेली आहे. अनेक संदर्भ लोकांसमोर तुम्ही या संदर्भातले आणलेले आहेत, काही अगदी डोळ्यांसमोर आहेतही, पण यावर सत्ताधाऱ्यांनी काही हालचाल का नाही केली असं का वाटतंय तुम्हाला? त्याची काही कारणं अशी आहे की आता SIT नेमून तब्बल म्हणजे आज अगदी 1 महिना उलटून गेलेला आहे. खरातला अटक होऊन सुद्धा 1 महिना उलटलेला आहे. या दरम्यानच्या काळामध्ये खरात आणि चाकणकर किंवा खरात आणि केसरकर, खरात आणि दीपक लोंढे आणि त्याच्या सराउंडिंग असलेले अन नंबर ऑफ पीपल या अनेक लोकांचे CDR आणि वेगवेगळ्या अर्थाने असणारे त्यांचे आर्थिक हितसंबंध या गोष्टी आता उघड झालेल्या आहेत. चाकणकरांनी कितीही खोटं बोलण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्या निगरगट्टपणे खोटं बोलत आहेत, मला समज आलं नाही किंवा मला ह्या गोष्टी त्या करत आहेत. मला आश्चर्याचं वाटतं की आपल्याकडेच एका चर्चेच्या दरम्यान त्यांचा वकील म्हणून असणारे कोणी मंगेश ससाने होते. ते ससाने सांगत होते की SITच्या एका अधिकाऱ्याने हिंमत करावी आम्हाला सांगायची की आम्ही तुम्हाला नोटीस पाठवली. म्हणजे हा जो उन्मत्तपणा आहे की एवढं सगळ्या समन्स येऊन सुद्धा की एका अधिकाऱ्याने हिंमत करावी आम्हाला सांगायची, आम्हाला आलंच नाही कुठलं. कुठून येतोय हा उन्मत्तपणा अजूनही? अगदी हा उन्मत्तपणा कुठून येतो? आणि चाकणकर मी तुम्हाला विचारते की हा तुम्ही उल्लेख केला ज्या गोष्टीचा, तो उन्मत्तपणा कुठून येतोय इतक्या सगळे आरोप झाल्यानंतरही प्रतिभा मला असं वाटतं की जसा वेळ चाललेला आहे म्हणजे आता 1 महिना उलटत आला, त्याची तीव्रता थोडीशी कमी होते का? किंवा माध्यमांच्या स्क्रीन आता वेगळ्या 2-3 प्रकरणांनी जेव्हा व्यापल्या जात आहेत असं वाटतंय तेव्हा लगेच चाकणकर हळूच डोकं वर काढतायत आणि बिळातनं बाहेर येत त्या काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे ट्विट करतायत, जे ट्विट एका अर्थाने इथल्या व्यवस्थेला वाकोल्या दाखवणारे आहेत. हे उघड आहे की चाकणकर या तटकरे लॉबींच्या आहेत, हे माझं सांगून झालंय, खूप वेळा सांगून झालंय. माझा ते CDR खरे की खोटे इथपासूनचा विषय, पण आता मी त्याच्यावर बोलत नाही. माझा मुद्दा हा आहे की जर CDR खरे आहेत आणि हे CDR असेच आहेत असं जर असेल आणि हे CDR जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचं नाव त्याच्यात येत असेल तर हे गंभीर आहे. लोक जेव्हा दबक्या आवाजात चर्चा करतात की फोटोला फुल्या मारल्या गेल्या, त्या फुल्या या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या फोटोला सुद्धा मारल्या गेल्या, अशा जेव्हा चर्चा दबक्या आवाजात सुरू होतात तेव्हा हे गंभीर आहे. जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या संबंधाने बातमी येते आणि ज्या माणसाचा खराच्या संबंधाने तो खरा जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांशी बोलत आहे, त्या उपमुख्यमंत्र्यांच्या पक्षातल्या आमदाराशी बोलत आहे, किंवा आता तुमची चर्चा झाली की तो कुठे बसलेला होता तर तो ठाण्यामध्ये बसलेला होता, हे जे सगळं आहे हे गंभीर आहे आणि याची चर्चा होत ही याचं मला विशेष वाटते आणि यावर एकही पाऊल धिम्म उचललं जात नाही. आणि म्हणून मला प्रश्न पडतोय की SITचा जर हा पोर्टफोलिओ असेल की नाही, मी एक IPS अधिकारी आहे, मी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना चौकशीचं समन्स पाठवू शकत नाही, तर ही चौकशी करण्यासाठी काय वेगळ्या पोर्टफोलिओची लोक नेमावी लागतील का? किंवा केंद्रीय तपास यंत्रणांचा मध्ये शिरकाव करावा लागेल का? नक्की. सुषमाताई, तुमचा मुद्दा कळलेला आहे. अंजलीताई, तुम्हालाही असं वाटतं का की इतक्या विविध पद्धतीने तुम्ही माहिती समोर आणताय पण तरी सुद्धा कारवाई का होत नाहीये? कारवाई खरंच होईल की नाही अशी शंका प्रत्येकाच्या मनात नक्कीच आहे. पण आत्ताच्या घटकेला या सगळ्यांना एकतर समन्स पाठवून किंवा त्यांना नोटीस पाठवून चौकशीला बोलवणं अतिशय गरजेचं आहे. त्यात मी आज जवळजवळ 8 नावं अशी दिली आहेत की ज्याच्यात प्रॉपर्टीचे सगळेच्या सगळे डिटेल्स या सगळ्या कंपनीला माहिती आहेत. मग त्याच्यात ते दीपक लोंढे, बाळासाहेब बोराडे ही जी लोक आहेत, हे सगळे व्यवहार, आर्थिक व्यवहार हे खरातांसाठी करायचे, पण आज तगायत त्यांना एकदा सुद्धा जर चौकशीला बोलवलं नाही तर या सगळ्या गोष्टीची व्याप्ती इतकी मोठी असून त्याच्यावर काहीच निष्पन्न होणार नाहीये. आत्ताच्या घटकेला मला प्रश्न असा पडतो की जवळजवळ 10-12 अधिकारी, 2 महिला अधिकारी, डेप्युटी कलेक्टर रँकचे सगळे लोक, IG चे दत्ता कराळे, एवढे सगळे जण त्यांना फोन करत असताना त्यांच्यावर कुठचीच अजून चौकशी झाली नाही की नक्की. पण अंजलीताई, पण त्याचबरोबर एक प्रश्न जनतेला पण पडतोय, आम्हाला सगळ्यांना पडतोय आणि काही नेत्यांनाही पडतोय की तुमच्याकडे एवढी माहिती कशी काय नेहमी येतेय? आणि एक CDR आलाय, त्याच्यातनं मी
डोळे जिजेपर्यंत बसून रात्री 11 वाजेपर्यंत बसून मी ते शोधतेय आणि ते तुम्हाला पण पाठवलं ना, तुम्ही सुद्धा शोधू शकाल. मला तुम्हाला तेच सांगायचं की हे त्याच्यावर काम केल्यानंतर मिळतं, उगाच नाही मिळत आहे. म्हणजे ही कुठलीच गोपनीय बाब नाहीये आणि अगदी डोळ्यासमोर असलेल्या माहितीतनच तुम्ही